बसून इतकं बोर झालोय ना, पूर्ण कंबर दुखून गेली. किती झोपणार, 4 दिवस झाले कंटिन्यू झोपायला दिले. बस झालं यार. आता भूक लागली का, आता खाऊन येऊया चला कालच्या सारखं. आम्हाला फर्स्ट फ्लोअरला ठेवलेत, असे सीडी करून ठेवलेत. इकडं असं आहे, हे पूर्ण बिल्डिंगचं बाथरूम या साईडला गेलं. हे असं इथून बाथरूम आहे, एकदम लेबर सारखं आहे यार. इथून कधी चेंज करतात काय माहीत. करणार आहेत पण बघूया, अजून 2-4 दिवस लागतील करायला. कधी कधी चेंज होतंय काय माहीत. हे असं आहे, बस चेंज व्हायचीच वाट बघायलोय. कधी कधी चेंज होते बघूया. असं छोटस गार्डन बनवून केलं तर मध्ये मध्ये असं काय ना काय तर केलं. अजून हे बनवायचं रे बाकी आहे, अजून काय पण केले नाही ते लोक. जिथं पहिला होतो ना तिथं काय डेव्हलपमेंट केले ते लोक. शिट, मस्तच. ती बिल्डिंग आमची पाठीमागची. साऊदीमध्ये दिवस काढायचं चांगलं नाही. साऊदी डेव्हलपमेंट आहे पण आउट साईडला, आम्ही बॉर्डर साईडला आहे ना, इकडे एवढं डेव्हलपमेंट नाही. कारण की इकडे पेट्रोल वगैरे काढतात ना, तिथं आम्ही जातोय कामाला. त्यासाठी ह्या आउट साईडला डेव्हलपमेंट आहे. पण मेन साऊदी सिटीमध्ये गेला का नाही, बस खतरनाक. हॅलो गाईज, हा मित्रांनो, आज मी थोडं बाहेर आलो रूममधून. 3-4 दिवस झालं झोपून कंटाळा आला, त्याच्यामुळं दुकानाला आलोय. इथं दुकानाला बकाला म्हणतात, बकाला. तेच तुम्हाला दाखवायला आलोय. आणि त्याची इंडियामध्ये नाही, इथं किती प्राइस आहे ते पण दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, इथं दिसाले ते समोर हाच तो बघला. आणि हवा इथं भरपूर चालू आहे, त्याच्यामुळे आवाज क्लिअर येतो की नाही मला पण माहित नाही. तो आतमध्ये जायला बघतो, अफगाणिस्तानच आहे तो. ठीक आहे, हेच आहे बकाला आमचा. आता हे बिस्किट आहे ना, इथं किती रुपये आहे? इथं 3 रियाल म्हणजे 60-70 रुपये बिस्किट आहे इथं इंडियाचे. इंडियामध्ये 10 रुपये का 15 रुपये भेटते काय माहिती. हे 2 घेतोय, थोडं खालं कुरकुरे चिप्स 5 का 10 रुपये. हे 4 म्हणजे 80 रुपयाचं झालं सामान. इथे भरपूर महाग आहे. म्हणून म्हणतो की इंडिया एवढं स्वस्त कुठं पण भेटत नाही. इंडिया आहे आमचा, समजला. हे आहे आमचा बकाला. बकालामध्ये येऊ म्हणजे इकडे बकाला म्हणतात दुकानाला. आणि दुकान म्हणजे समजणार, दुकान तर मराठी झालं ना. ओके, हे संपून तुम्हाला, ओके हे संपून आपण बोलूया. हे आहे मस्जिद आणि हे हॉलीबॉल ग्राउंड. हे आहे बास्केटबॉल ग्राउंड, हॉलीबॉल ग्राउंड. मॅट गिट सगळं लावले ते लोक. तर जिम वगैरे पण असेल
पण कुठं आहे काय माहिती, अजून काय मला माहीत नाही. ड्युटीवर लागल्यावर जिम करायचं. आणि ही आहे ॲम्ब्युलन्स, हे पाठीमागे आहे ना दिसायला, हे हॉस्पिटल आहे. इथं हॉस्पिटल बनवून ठेवायचं असं आणि काम करायत ना. मी कॅम्पच्या आता बाहेर आलोय, इथं काम चालू आहे. इथं बिल्डिंग बनवायला. आणि हे आमचं कॅम्प एकदम बकवास आहे. पाठीमागचं माझं पूर्ण कॅम्प आहे. एवढं बरोबर नाही आमचं कॅम्प. माझ्या दुनियामध्ये एकदम असंच चाललंय, बेकार एकदम. आता तिथं ते मतलब छोटंसं गार्डन करून ठेवलं जरा शोसाठी, तेवढं काय होत नाही ते. आणि तिकडं ते हॉलीबॉल गिलीबॉल खेळू शकता तुम्ही. हॉलीबॉल बास्केटबॉल वगैरे खेळू शकता. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओला. आणि तुमचे काय कमेंट असतील ते कमेंट करा. भेटूया आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके गाईज, थँक्यू सो मच इन्फॉर्म बघितल्याबद्दल.